नमस्कार. लोकविकास न्यूज लढा जनहक्काचा आज सकाळच्या ठळक बातम्या. विजयादशमी दसरा उत्सव काल जिल्ह्यात तसेच तालुक्यात विजयादशमी दसरा उत्सवात साजरा करण्यात आला. गावोगावी शस्त्रपूजन, देवीच्या पालख्या व मिरवणुका निघाल्या. पारंपरिक सोन्याच्या पानांची देवाणघेवाण करत नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. वाईटावर चांगल्याचा विजय या संदेशाने दसरा सोहळा मोठ्या आनंदात पार पडला. बिबिदारपळ गावातील सर्व वारकरी संप्रदाय व ग्रामस्थांना कळविण्यात येते की एकनाथी भावार्थ रामायण सोहळा आज विजयादशमी दसरा म्हणजे दसऱ्याच्या शुभमुहूर्तापासून सुरू करण्यात आला आहे. तरी मारुती मंदिरासमोरून 100 मीटर अंतरावर कोणीही चप्पल घालून जाऊ नये असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. आता बातमी पूरग्रस्ताची. पूरग्रस्तांचा आढावा घेत निमाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर, निमा सोलापूरचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ जिडीमन्नी तसेच इतर मान्यवर डॉक्टरांनी मोहोळ तालुक्यातील सोलापूर व पीरटाकळी या पूरग्रस्त गावांना भेट दिली. जवळजवळ 88 पशुपालक शेतकऱ्यांना मदतीचे किट वाटप करून निमा वुमन फोरम यांच्यामार्फत महिलांसाठी स्वच्छतेचे किट तर लिंगायत दासोह समितीकडून पशुपालकांसाठी पशुखाद्य वाटप करण्यात आले. सिंहगड प्रतिष्ठान पुणे यांच्याकडून देखील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला. आता बातमी निबंध स्पर्धेची. आरोही सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेस निबंध जमा करण्याची 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता अंतिम तारीख 31 ऑक्टोबर असून निकाल 5 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. स्पर्धेतून जमा होणारा 50% निधी पूरग्रस्त भागासाठी खर्च केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. आजचे हवामान प्रामुख्याने स्वच्छ व सूर्यप्रकाशित राहणार असून किमान तापमान 22°C तर कमाल तापमान 32°C नोंदवले जाण्याची शक्यता आहे. सायंकाळनंतर काही ठिकाणी हलक्याशा सरीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या होत्या आज सकाळच्या ठळक घडामोडी. तुमच्याकडे काही स्थानिक बातमी, फोटो किंवा व्हिडिओ असल्यास आम्हाला जरूर पाठवा. उद्या सकाळी पुन्हा भेटूया या नवीन बातमीसह. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. लोकविकास न्यूज लढा जनहक्काचा रिपोर्टर विशाल ताटे. धन्यवाद.